हे काय जंगल आहे होय? एकट्या माणसाचं कामच नाही. 6 वाजल्यापासून चालतोय, अजून काय गड गावाना झालाय. कुठला जंगलात आणून आम्हाला सोडले काय कळना झाले. नाही खरंच लय खतरनाक जंगल आहे राव. रांगणा किल्ल्याचं नाव रांगडा आहे, जसं नावाप्रमाणे रांगडा आहे किल्ला, आणि प्रसिद्ध गड असं नवीन नाव आहे. हा म्हणजे रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे ते. त्याचे गाव पण वाघानं हमला केला असं काही झालं नाही. अजिबात आतापर्यंत माहित नाही बघा. त्याला म्हणायचा नाद. त्यामुळे सर्वांनी याचं गडकोट मोहिमेला राजधानी साताऱ्यावरून दुपारी निघालो. वाटेत भजनाचा आनंद घेतला. कोल्हापूरमधील भोदरगड तालुक्यातील तांब्याचीवाडी या गावामध्ये रात्री पोहोचलो. आपण पोहोचलोय आता आपण रांगणाच्या पायथ्याशी सिद्ध सातेरी मंदिर या ठिकाणी आपण पोहोचल्यानंतर आता पोटपूजा केलेली आहे आपण. आणि सकाळची तयारी लागलोय सर्वजण. हे सर्व मावळ्यांनी लाकडं गोळा करून आणले तिकडून. ही इटा लावल्या. ही 45 रुपयाला एक इटा आहे, पण त्यात चुलीसाठी उपयोगाला आले आपल्याला. आणि आता हे उद्या सकाळी तिथं चहा नाश्ता करणार आणि आम्ही प्रस्थान करणार. दूध तापाय ठेवले. नुसता दुधाचा चहा पिणार, निव्वळ सातारी चहा. नेहमीच्या वातावरणापेक्षा इथं वातावरण एकदम थंड आहे. भरपूर थंडी लागते. एवढे उन्हाळ्याचे दिवस आहेत, पण वातावरण एकदम अनुभव अविस्मरणीय आहे. प्रवास पण एकदम भारी झाला. घरी तांब्या सुद्धा न भरून देणारी ही मंडळी इथे मात्र मनापासून लसूण सोलायचं काम करून. ते बघून झोपी गेलो. सकाळी उठल्यानंतर बघतो तर फणसाची, चिक्कूची अशी विविध फळझाडे पाहायला मिळाली. कुठलं फळ आहे? मित्रांनो, आज तारीख 7 एप्रिल 2026. आता आपण तांबेवाडीमध्ये आहे. सकाळचे 7:26 झालेले आहेत. आणि आता आपण इथून पुढे निसर्गाच्या सानिध्यात घनदाट जंगलातून वाट काढीत 7 किलोमीटर रांगणा किल्ल्याकडे प्रस्थान करणार आहोत. तर मित्रांनो, गडकोट मोहिमेमध्ये पहिल्यांदा झालेले आपले लासुण्याचे मावळे. बघा ही लाजणारे. काय नाव तुमचं? नाव काय? स्वप्नील सावंत. ओके, तुमचं नाव? चेतन गाडगे, आदेश मुळीक. ओके. आणि ही दोन गँग? काळू प्रतीक गाडगे. तुम्ही हो? ओके, निखिल चव्हाण, आकाश चव्हाण. येथून सुरू होतो 10 किलोमीटरचा जंगल प्रवास. जंगली प्राण्यांची भीती आणि हे सर्व पार करून आपण पोहोचतो किल्ले रांगण्यावरती. हे पहा, आपले गडकोट मोहिमेचे मावळे, अगदी तरुण, वय वर्ष 65. ह्याला म्हणायचा नाद. आपल्या सह्याद्रीतल्या काही दुर्गम किल्ल्यावर जाताना बरोबर कोणीतरी वाटाडे असणं गरजेचं आहे किंवा स्थानिक लोक असणं गरजेचं आहे. आमच्या बरोबर रांगण्या किल्ल्यावर जाण्यासाठी एक आमचे साथीदार आहेत. तुमचं नाव? मी बाबू निरुकेकर, गाव तांब्याचीवाडी, तालुका भोदरगड, जिल्हा कोल्हापूर. वोडाफोन लाईफ फुल रेंज बघा. हे काय जंगल आहे होय? एकट्या माणसाचं कामच नाही. 4-5 जण तरी बरोबर पाहिजे तेव्हा जमत्या. 4-5 जण. माणूस दिसना का जनावर बी दिसना. निर्भीड आणि अत्यंत राकट असा हा किल्ला, रांगडा किल्ला, औरंगजेबाला सुद्धा जिंकता आला नव्हता. एवढ्या लांब जायचे. मुन्नाप्पा, हा आपला 20वा गडकोट मोहीम आहे किल्ले रांगण्यावर. आणि या रांगण्या किल्ल्याची इतर पण नाव आहेत ना काहीतरी? रांगणा किल्ल्याचं नाव रांगडा आहे, जसं नावाप्रमाणे रांगडा आहे किल्ला, आणि प्रसिद्ध गड असं नवीन नाव आहे. हा बरोबर. छत्रपती शिवाजी महाराजांच्या आवडत्या गडांपैकी एक असणारा किल्ले रांगणा
या गडाचे महत्त्व इतिहासाच्या अनेक कागदपत्रात दिसून येते. एक रांगणा खबरदार तर सर्व सुरक्षित, नाहीतर सकल सावंत बारदेशावर उतरेल, हे गडाचे महत्त्व सांगणारा आणखी एक विधान. सह्याद्रीच्या धारेतून दक्षिणेस पसरलेल्या पण घाट माथ्यापासून काहीसा वेगळ्या झालेल्या या डोंगर रांगेवर दिमाखात उभा आहे किल्ले रांगणा. अरे काय राव, पाऊण तास झालं चालतोय, किती राहिले अजून? 10 मिनिटं अजून भेटले. सह्याद्रीच्या कस्तार कडेकपाऱ्या, धडकी भरणारे घनदाट जंगल, त्यातून येणारे जंगली श्वापदांचे आवाज, खडतर रानवाटा आणि निष्ठा आणि हिंमत वाढवणारा बुरुजांवरील भगवा, हे सगळ्याचा अनुभव म्हणजेच किल्ले रांगणा. आणि म्हटलं आपल्याकडे हत्ती आणि सिंह सोडलं तर सगळं प्राणी आहेत बघा. वाघ आहे, बिबट्या आहेत, आपलं ढेकर आहे, साळींदर आहे, परत ससा आहे. त्याच्यामुळे तिकडे शेती जास्त करत नाही का मग बाहेर रान भागात? गौरेड्याचा भरपूर प्रमाण असल्यामुळे ह्या शेती बितीला जरा शेती करायला अडचण येते. पावसाळ्यात एकदम वातावरण चांगलं आहे. मस्त वाटते पावसाळ्यात. लई लोक येतात पावसाळ्यातली. आणि आमच्या वस्तीपासून कमी कमी 11 किलोमीटर आहे बघा. 11 किलोमीटर. हा राहण्याकडे आता किती झाले आपलं किलोमीटर झालं किती अंदाजे? आता कमीत कमी झालं असं मला 7-8 किलोमीटर झालं. वाट ही आता ही पायी वाट म्हणून एकच आहे. गणपती नंतर सुद्धा आता आपण कुठल्या मार्गाने आलो? पहिला आपण होतो आता तांबेवाडी गाव, तांबेवाडी. तांब्याची वाडी, आणि तिथलं पुढे कसं कसं? हा तांब्याच्या मधून हा पायी वाट म्हणून मधून हा आपण वाघोळचं फुल सोडून हा तिथं आपण गाडी लावली आहे. हा हा वाघोळ म्हणते त्या ठिकाणाला वाघोळ म्हणून म्हणतात. त्या ठिकाणावरून आपण सरळ मधून पायी वाट चालत आलोय बघा चिक्केवाडीकडे. हा 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 इथं आपण आता ही चिक्केवाडी गाव आहे का चिक्केवाडी? चिक्केवाडी गाव आहे. तिथं 5-6 घर आहे. बरोबर. 5-6 घरांचं गाव आहे? हा 5-6 घरांचं गाव आहे. इथं लोक म्हणजे त्यांची मुलं वगैरे सगळी बाहेर असतात. हा इथं घरात एक म्हातारा एक म्हातारी, म्हणजे आपल्याला 7-8 माणसं इथं राहतात. बरोबर बरोबर, म्हणजे आपल्याला 5-6 घरांचं एक गाव बघायला भेटेल छोटस छोटस गाव रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी. तिथून रांगणा केलं 1-1.5 किलोमीटर. हा हा पोस्टमन पोस्टमन कोण आहे का इकडे? पोस्टमन इथं नाही. नाही का? नाही आपल्या इथं टपाल कुठे येतं त्यांचं? तांबेच्यावाडी. वाटायला येत असेल ना पोस्टमन इकडे पण का नाही? नाही आता कसं मी काय विचारतो, मोबाईल झाला नाही त्यामुळे आदिवासी जमात या भागात राहते. आदिवासी नसेल ना? नाही आदिवासी नाही. तर गाईड साहेब, गडाची काय ऐतिहासिक माहिती आहे का तुम्हाला थोडीफार? त्याशी काय आपल्याला एवढी काय माहिती नाही. हा खरं ह्या आम्ही आता जे पाय वाटेनं मधनं आलोय हा त्या वाटेनं पहिले शिवाजी महाराज कधीतरी आले होते. हा. म्हणजे मोने महाराजांची भेट घेतली पाडगाव मध्ये. हा आणि ह्या वाटेनं ते म्हणजे आपण ज्या वाटेने चालतो त्या वाटेने त्या वाटेनं छत्रपती शिवाजी महाराज आले होते. हा आलेले होते. एवढी माहिती आहे मला. बरं बरं ओके. फक्त 6 घरं आणि 12 माणसं असणारं चिक्केवाडी गाव पाहिलं. क्षणभर विसावलो, प्रेमळ माणसं पाहिली आणि पुढची वाट धरली. सह्याद्री डोंगर रांगेतील किल्ले रांगणा या किल्ल्याकडे जात असताना 1.5 तास झालं या घनदाट जंगलात चालतोय, आणि ज्याला विसरावं किती राहिले त्याचं म्हणणं आहे फक्त 5 मिनिटं. ओ दादा किती राहिले काय? 5 मिनिटं कंप्लीट. अरे अरे दादा किती राहिले अजून काय? फक्त 5 मिनिटं, फक्त 5, जास्त नाही. 6 वाजल्यापासून चालतोय, अजून काय गड गावाना झालाय. कुठल्या जंगलात आणून आम्हाला सोडले काय कळना झाले. नाही खरंच लय खतरनाक जंगल आहे राव. अभूतपूर्व अविस्मरणीय क्षण आहे बरं का. या तेवढं आहे. खतरनाक. जे आले नाही ते त्यांनी चुकी केली. अशा प्रकारे आपण किल्ले रांगणा येथे पोहोचलेलो आहे. तर आता इथून प्रमुख दरवाजा आहे, इथून आपण आज जाणार आहोत. तरी जाताना प्लास्टिकची बाटली घेऊन गेला तरी खाऊ काय नेला तरी येताना ते माघारी घेऊन खिशात घालून आणावे. तर आपण काल आलेलो इकडे रांगणा किल्ल्यासाठी. आता आपण प्रवेशद्वारापाशी पोहोचलेलो आहे. आता जंगल ट्रेक केलेला आहे आपण. आता हा अविस्मरणीय क्षण आहे. तो कधीच अनुभवला म्हणजे आतापर्यंत किल्ले बघितले पण ह्या किल्ल्यासारखा गड कोणता नाही. हे जंगलातून आपण पूर्ण आलेलो आहे.
आणि हा किल्ल्याचा आता आपण इथनं वर जाणार आहोत. अतिशय सुंदर वाटलेलं आहे आणि जे वयस्कर आहे ते त्यांना बघून प्रोत्साहन येते आम्हाला की बाबा 60-70 वयाची माणसं आहेत ते पण येत आहेत. धन्यवाद. येता येता मला फोटोग्राफर भेटले, ते म्हणजे माझी बॅग घे एवढी, त्यांची बॅग अजून घेतलेली आहे. तेच व्हिडिओ काढतात तुझे. 1 किलोमीटर 10 किलोमीटर चालायला चालायचे. नाही खरं आहे, गावाकडे आपण जांभळ खातोच की, पण इथले जांभळ म्हणजे एकदम साखरेचं काम आहे राव. जय जंगलातून बाहेर पडलो की डाव्या हाताला एक मंदिर आहे. त्यास स्थानिक लोक बांदेश्वराचे मंदिर म्हणून ओळखतात. येथे दर्शन घेऊन झालं की तेथून पुढे पाहायचं. आतापर्यंत केलेल्या प्रवासाचा संपूर्ण थकवा निघून जाईल असं हे चित्र. काळ्या कातळी बुरुजावर उभा असलेला किल्ले रांगणा. मनात हे चित्र साठवून पुढची वाटचाल करायची. आणि आपण आता पहिल्या उमऱ्यावर म्हणजे रांगणा पास करायचा या ठिकाणी आम्ही पहिल्या टप्प्यावर थांबलेलो आहे आणि इथून पुढे आम्ही रांगण्यामध्ये प्रवेश करणार आहोत. किल्ल्याच्या प्रवेशद्वाराकडे घेऊन जाणारी ही अरुंद पायवाट. डाव्या बाजूला असणारी खोल दरी, उजव्या बाजूला असणारे उंच उंच कातळावरची तटबंदी आणि बुरुज अशा प्रकारच्या बांधकामास युद्धशास्त्राच्या दृष्टीने रणमंडळ असे म्हणतात. यामध्ये वरून फक्त दगडांच्या माऱ्याने देखील शत्रू सैन्य गारद होत असे. उत्तराभिमुख असणारा गडाचा पहिला गणेश दरवाजा पार करून आपण पोहोचतो गोमुखी बांधणीचा गडाचा दुसरा दरवाजा म्हणजे हनुमंत दरवाजाजवळ. एका बाजूला चौकोनी आणि दुसऱ्या बाजूला गोल असा बुरुज असलेला गडाचा दुसरा महादरवाजा, त्याच्यात आपण आता प्रवेश करत आहे. तर सगळ्यांना नम्र विनंती की महाराजांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या भूमीत आपण नतमस्तक होऊन त्यांचा चरणी अर्पण होऊनच प्रवेश करावा. गडाच्या हनुमान दरवाजावरती नतमस्तक होऊन गडामध्ये प्रवेश करते झालो. समोर दिसणाऱ्या या तोफा दरीमध्ये होत्या, ज्या की स्थानिक लोकांनी वरती आणून त्याचे छानसे संवर्धन केले आहे. त्यापुढे आलो की निंबाळकर वाडा दिसतो. या वाड्यामध्ये चौरस आकाराची विहीर पाहायला मिळते. पुढची वाट पोहोचवते अतिशय भक्कम अशा गडाच्या तिसऱ्या दरवाजावरती. गडाची आडवी तटबंदी आणि आतमध्ये एका मागे एक असे बांधलेले 2 दरवाजे दिसतात. दरवाजाच्या पुढील उजव्या बाजूने काही अंतरावरती पाण्याने भरलेला बारमाही तलाव दिसतो. या तलावाच्या शेजारीच वन खात्याने संवर्धित केलेले छानसे महादेवाचे मंदिर आहे. त्यानंतर आपण पोहोचतो गडावरील रांगणाई माता मंदिराजवळ. या मंदिराचा जीर्णोद्धार राजश्री शाहू महाराजांचे पुत्र छत्रपती राजाराम महाराजांनी केलेला आहे. मंदिराच्या तटापासून पुन्हा एकदा गडकिल्ल्याला सुरुवात करायची. पुढे एक लहान घळी दिसते. या घळीच्या तोंडावरती पाणी वाहून जाण्यासाठी एक कमान बांधलेली दिसते. याच्या शेजारी किल्ल्याचा कोकण दरवाजा उभा आहे. तेथून खाली घेऊन जाणारी वाट ही आपल्याला नारूळ या गावामध्ये पोहोचवते.
वरती जे दोन तीन घर आहेत ना ते नारूळ पैकीच आहे. नारळ पैकी, आणि खाली जे मंदिर दिसतंय खाली एकदम, ते कुठे ते समोरचं ना हा ते नारूळच की, ते गाव मेन नारूळ. हा ते मंदिर दिसतंय ते नारोळ. ओके. आपण आता इथं एवढ्या दुर्गम जंगलात आलोय, रांगण्या किल्ल्याच्या. इथं पैसे मिळण्यासारखं काय आहे का साधन मग काय- त्या जंगलात? काय नाही, काय जंगलातलं काही साधन नाही. म्हणजे मध पेट्या असेल तर मध, तो हा काढू मध, शकतो, हा काढू शकतो. हा. किंवा काही लोक आमसूल वगैरे असं, आमसूल असते हा. रतांबा म्हणतोय आपण, रतांबा हा. त्याला आमसूल. हा. ते आमसूल काढून ते सोलं ते वाळवून ते विकायचे. हा. त्याच्या काहीतरी आपल्याला 4 पैसे मिळणार. बाकी दुसरं काही या जंगलात मिळत नाही. आमसूल, रतंबा. रतांबा म्हणजे ते आमसूल आमसूल, हा. हा. किंवा ते सुरंग म्हणून कळा असतोय, सुगंधी हा बर. सुरंग हा. त्याचा कळा असतोय हा. तो आता काय फॉरेस्टवाले काय झाडं तोडायला देत नसल्यामुळे काय तो बंदच झाला. हा. काय आता तो चांगल्या दरानं जायचा. ती झाडं आपल्याकडे भरपूर आहेत. हा. काय म्हणजे ते तिथं काहीतरी सुगंधी म्हणजे तेल म्हणा, अत्तर वगैरे असं ते बनवण्यासाठी ते वापरलं जातं. सांगता येत नाही. मग आता ही गावातली जी माणसं राहिली ती, मग त्यांचं पैसे येण्याचं साधन कुठलं काय? काय त्यांची मुलं वगैरे बाहेर नोकरीला असल्यामुळे त्याने आपलं काहीतरी महिन्याला पाठवतात. हा. आणि त्यांनी इथं शेती करायची, कुणाची मोलमजुरी मिळाली तर थोडीफार करायची. नाही तर पण गाव तसं एकदम सुखे. सुखी गाव. हा. पैसा नसला तरी एकदम गाव सुखी आमचं गाव. म्हणजे टेन्शन नाही कुठलं. गावाचं नाव सांगा. तांब्याची वाडी. आणि तांब्याची वाडी. आता आम्ही रांगणा किल्ल्यावर आहे. आपण आता रांगणा किल्ल्यावर आहे, बरोबर. ओके. मित्रांनो, रांगणा किल्ल्यावर सैर सपाटा करत असताना एका आपण अशा दगडाजवळ येऊन पोहोचलो आहोत. हा भला मोठा इथं दगड आपल्याला दिसतोय, आणि ह्या दगडावर 12 ते 13 ठिकाणी असे छोटे छोटे खड्डे बनवलेले आहेत. आता हे कशासाठी बनवले असतील काय आपण म्हणजे अंदाजच लावू शकत नाही. थोडंसं इतिहासप्रेमी किंवा जे कोणी जाणकार असतील त्यांनी थोडंसं याच्यावर संशोधन किंवा थोडंसं आपलं कमेंट करून सांगा. तर मित्रांनो, आता आपण बघितलं की एका दगडावर खोदकाम केलं होतं. तर सांगू शकाल का तुम्ही ते कशासाठी केलं असं, काय अंदाज तुमचा? ते मोठमोठे दगडाचे 2 भाग करायसाठी असं जागोजागी होल करून त्याच्या छण्या ठेवल्या जायच्या, आणि प्रत्येक छणीवर हातोड्यानं घाव घालून त्या दगडाचे 2 भाग केले जायचे. हा, म्हणजे तटबंदीसाठी किंवा बुरुज वगैरे बांधण्यासाठी, बांधकामासाठी. हा, अशा दगडांचा उपयोग होत असेल, बरोबर. रांगणाई मंदिराच्या समोरील वाटेने पुढे जायचे. ही वाट आपल्याला चौथऱ्याच्या भिंतीजवळ घेऊन जाते. अभ्यासकांच्या मते ही वास्तू राजसदर किंवा राजवाडा असावी. 30 बाय 30 मीटरचा आवाक असणारी ही वास्तू, या वास्तूच्या एका बाजूला वटवृक्षांचा पसारा दिसून येतो. 5 मिनिटं म्हणत 5 तास फिरवलं. आणि त्याचा रस्ता बी चुकला. आत्ताशी गावला आता त्या काय ते सांगाड्या काय ते वाटाड्या. गाड तो म्हणला होता ना तिकडे जायला, मग कशाला शक्तिमान कोण झाला. सर्दी खोकला हा माणसाला येतोय, त्याला काय हो, सगळ्यांना येतो. त्याचा काय विषय नसतो ना. बाकीचे ज्या काही आजार आहेत ते कमी होतात. हा. म्हणजे हे झाडपाला वगैरे सगळे म्हणजे त्याच्यावर सगळं. पहिली लोक आमची काय दवाखाना कुठं होता हो, दवाखाना पहिला नव्हताच नाही. हो हो. दवाखाना आम्हाला माहितच नाही. झाड पाल्यावरच लोक जगायची. या झाडाचा पाला चेचून दिला, रस एक तांब्यावर काढून दिला, पिला की तो घणघणी झाला. असं होतं. सगळं बघितलं, अस्वल बघितलं, वाघ बघितलाय, चिता बघितला. म्हणजे जंगलात? हा, जंगलात अस्वल पण बघितले, अस्वल पण बघितलं, वाघ पण बघितले, वाघ पण बघितलं, गवळा बघितलाय. ही बारीक जनावर किंवा भेकर म्हणा, ससा म्हणा, सांबर, सगळे बघितले जनावर. वाघानं काय हमला बिमला केला नाही? नाही नाही नाही, असं अजूनपर्यंत घडलेलं नाही. फक्त
आम्ही एवढ्या जंगलात ठिकाणी राहून सुद्धा हा. ही एवढ्या जंगलात आहे. हम्म. आम्ही साधारण थोडंसं बाहेर आहे. टप्प्यात तरी आहेत. हा. ही एवढ्या जंगलामध्ये 5-6 घर आहेत. हम्म. प्रत्येक घरात 2 माणसं राहतात, 12 माणसं राहतात. हा म्हणजे कुठलं गाव ते? चिक्केवाडी चिक्केवाडी गाव असं आहे की 6 घर आहे ती 6 घर आणि आणि 12 12 माणसं माणसं आहेत. 12 माणसं प्रत्येक आणि- घरात 2 माणसं. बरोबर. म्हणजे रांगणा किल्ल्याच्या पायथ्याशी गाव आहे ते. पायथ्याचे गाव. पण वाघानं हमला केला असं काही झालं नाही. अजिबात आतापर्यंत माहित नाही बघा झालंच नाही कधी. झालं की नाही काय झालं. आता म्हणजे प्राणी माणूस की जपते ती पण माणसं विसरले त्या. हा, असं झालं ते. आणि दुसरी गोष्ट म्हणजे बघा मी तुम्हाला सांगितलं पण ना हा. पहिले सांग आतापर्यंत असं घडलं नाही की बाबा हा. कुठं माणूस असा एवढ्या मुलं झाली त्यासनी हम्म. डिलेवऱ्या झाल्या एवढ्या हा. की अजूनपर्यंत असं म्हणजे कुठं तसली किंवा काय झालं सगळं नॉर्मल झालं असं काय. म्हणजे डिलिव्हरीला होताना सुद्धा डॉक्टरची गरज नाही. गरज नाही. नॉर्मल घरच्या घरी होतं. हा घरच्या घरी होतं. आणि एक नंबर आमच्या गावात आता ह्या पाडगाव गाव तांबेगडमध्ये हा. मधासाठी हे प्रसिद्ध गाव आहे. हे तुमचं गाव? पाडगाव. पाडगाव होय. पाडगाव म्हणजे हे आमचं आलं तांबेगड त्याच्यात झालं. बरं बरं. मधाचे गाव पाडगाव म्हणून नाव दिले. चिक्केवाडी गाव आपलं कोल्हापूर जिल्ह्यामध्ये येतो. बरोबर बरोबर. म्हणजे बरोबर. कोल्हापूर जिल्ह्याची आणि शान, आणि कोल्हापूर जिल्ह्यातील सगळ्या गडांपैकी एक नंबर किल्ला म्हणजे किल्ले रांगणा, जो की कोल्हापूर आणि सिंधुदुर्ग किंवा गोवा हो. यांच्या सीमेलगत आहे. बरोबर. या किल्ल्यावर जर तुम्हाला फिरायचं असेल तर तांब्याची वाडी या गावातील गाईड त्यांचं नाव आणि मोबाईल नंबर तुम्हाला सांगतील. त्यांचे संपर्क सांगा. सांगा तुमचं नाव आणि मोबाईल नंबर. माझं नाव बाबूराव मुरकेकर. माझा मोबाईल नंबर आहे 94 21 62 1750. ओके. 94 21 62 1750. 1750 हा मोबाईल नंबर आहे तुमचा. तांबेचीवाडी गाव, तांब्याची गाव, सिद्ध सातेरी मंदिराच्या समोर घर आहे आमचं. सिद्ध सातेरी मंदिराच्या समोर. खरं तर आम्ही आमच्या चुकीमुळं रांगणा किल्ल्यावर चुकलो होतो आणि बरीचशी दमछाक झाली. बऱ्याच ठिकाणी वाट चुकलो, जंगलात अडकलो. पण गाईड अतिशय एक नंबर आहेत. त्यांनी आम्हाला शोधलं आणि बरोबर घेऊन आले. म्हणजे आमच्यातली काही मंडळी बाजूला झाली आणि आम्ही आमच्या चुकीमुळे बाजूला झालो. उन्हामध्ये अंग चांगलं भाजून निघालं होतं. त्यामुळं पारगाव धरणाच्या बॅकवॉटरमध्ये आम्ही पोहण्याचा मस्त आनंद घेतला. तर मित्रांनो, गडावरील रांगणाई मातेचं दर्शन घेऊन हा निर्भीड आणि दुर्गम असणारा किल्ले रांगणा हा आपला पाहून झालेला आहे. या गडाच्या गोड आठवणी बरोबर तुमची रजा घेतो. पुन्हा भेटूया अशाच नवीन टॉपर क्लास ऑसम टाईप व्हिडिओ मध्ये. तोपर्यंत बाय बाय.